नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी. धनुष्य बाणावर एक मोठा ट्विस्ट. शिवसेना अखेर ठाकरेंना मिळणार का? शिंदे अक्षरशः रडले. भाजपात विलीन होणार का? कोर्टाविषयी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झालेला आहे. पुन्हा एकदा राज्यात वेगळंच राजकारण शिरत आहे. त्यामागे नेमकं कोण आहे, सविस्तर आपण बघणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. गेल्या 2 ते 3 वर्षापासून एकच चर्चा रंगलेली आहे की खरी शिवसेना कोणाची, कोणाला धनुष्यबाण मिळणार. शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंना की एकनाथ शिंदेंना, कोणाला मिळणार, अशी जोरदार चर्चा रंगलेली असताना दिल्लीतील बैठका, न्यायालयीन प्रक्रियेतील वेगवान घडामोडी आणि निवडणूक आयोगाच्या संभाव्य भूमिकेमुळे महाराष्ट्रातील वातावरण अक्षरशः तापलं आहे. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते जर हा निर्णय झाला तर तो फक्त शिवसेनेसाठी नाही तर संपूर्ण राज्याच्या राजकारणासाठी राजकीय भूकंप ठरू शकतो. शिवसेना फुटीपासून सुरू झालेला संघर्ष 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड करत शिवसेनेतील अनेक आमदार खासदार सोबत घेतले आणि गुवाहाटी गाठली आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्या क्षणापासून शिवसेना 2 गटात विभागली गेली. एक गट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राहिला तर दुसरा गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत गेला. यानंतर खरी लढाई सुरू झाली, ती पक्ष आणि चिन्हावर. खरी शिवसेना कोणाची, हा प्रश्न न्यायालय, निवडणूक आयोग आणि जनतेसमोर उभा राहिला. निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारावर शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं होतं, तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह देण्यात आलं होतं. पण त्यानंतरही ठाकरे गटाने संघर्ष थांबवला नाही. त्यांनी वारंवार दावा केला की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आहे, ती पैशाने आणि आमदारांनी ठरत नाही. गेल्या काही दिवसात दिल्ली आणि मुंबई झालेल्या गुप्त बैठकींमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रातील काही मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्रातील बदलत्या समीकरणावर गंभीर चर्चा सुरू केली आहे. भाजपाच्या अंतर्गत सर्वेमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ग्रामीण भागात शिवसेनेचा मूळ मतदार अजूनही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असल्याचं काही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडे सत्ता असली तरी संघटनात्मक पातळीवर अनेक ठिकाणी अस्वस्थता वाढल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर नवा राजकीय फॉर्म्युला तयार केला जात असल्याच्या चर्चा आहेत. राजकीय सूत्रांच्या मते आगामी महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी रणनीती आखली जाऊ शकते. त्यामध्ये शिंदे यांच्या गटाला वेगळा पक्ष आणि वेगळं चिन्ह देण्याचा पर्याय चर्चेत असल्याचं बोललं जात आहे. या नव्या पक्षाला पूर्णपणे वेगळी ओळख दिली जाऊ शकते. काही सूत्रांच्या मते भाजपला भविष्यात शिवसेनेच्या मूळ भावनिक मुद्द्यावर निवडणुका लढवणं अवघड जाऊ शकतं, कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाशी जोडलेली भावना अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचं अनेकांना वाटतं. जर हा निर्णय झाला तर शिंदे गट नव्या पक्षाच्या रूपात भाजपसोबत युती करत पुढे जाऊ शकतो. राज्यातील सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की शिवसैनिक अजूनही धनुष्यबाण चिन्ह हेच मूळ शिवसेनेचं प्रतीक मानतात. त्यामुळे जर चिन्ह पुन्हा ठाकरे गटाला मिळालं तर तो मोठा भावनिक विजय मानला जाईल. ठाकरे यांच्या जवळच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसात केलेल्या वक्तव्य चर्चेत आलेला आहे. सत्याचा विजय होणार, शिवसेना पुन्हा आपल्या घरी येणार, धनुष्यबाण परत मिळणार, अशा प्रकारची सूचक विधानं करण्यात आली आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या जी काही पुढील अंतिम सुनावणी होणार आहे, कोर्टाने गेल्या 6 महिन्यात 2 ते 3 सुनावण्या घेतल्या, परंतु कोर्टाने सांगितलं की जी अंतिम सुनावणी त्यामध्ये जो काही अंतिम निर्णय देण्यात येईल त्यामध्ये शिवसेना ही ठाकरेंना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर भाजपचं राजकारण अगोदरपासूनच स्वतःचा पक्ष वाढवण्याचं राहिलं आहे. त्यामुळे शिंदेंचा पक्ष स्वतःच्या पक्षात विलीनीकरण करून घेण्याची भाजपला आयती संधी आली असून ती भाजप सोडणार नाही आणि शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे उद्धव ठाकरेंना दिल्यानंतर सर्व शिंदे गट हा भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे.
त्यामुळेच ही काय सुनावणी जी पुढील 2 ते 3 दिवसात होणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि त्या सुनावणीमध्ये शिवसेना आणि पक्षचिन्ह कोणाला मिळणार याविषयी नक्की कमेंट करा की कोणाला शिवसेना मिळावी, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे. जास्तीत जास्त कमेंट करा. धन्यवाद.